या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, आताची मोठी बातमी, सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। त्याला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती, नेमकी घटना कशी घडली, काय घटनाक्रम होता? नक्कीच प्रज्ञा, आपण मिळतं हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवरती चोराने चाकूने हल्ला केलेला आहे आणि आता आपण भेटत सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आज रात्री म्हणजे मध्यरात्री 3च्या सुमारास चोर हा सैफ अली खानच्या बँड्रा येथील निवासाने मनोज, असेच जोडलेले रहा आपल्या सोबत अमोल मिटकरी जी जोडले गेलेले आहेत बोलण्यासाठी। मिटकरी जी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? होय होय जी, सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। थोड्याच वेळात आमच्या या आधी सुषमा अंधारे या जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्यांनी या प्रकरणावरून गृह खात्यावरच टीका केलेली आहे। या संदर्भात आपली प्रतिक्रिया? असं आहे की विरोधकांना काहीतरी बोलायला संधी हवी असते। आता सैफ अली खानचं घर काही इतकं सुरक्षित नसेल तर एवढा मोठा सेलिब्रिटी व्यक्ती आहे, रात्री 3-3:30च्या सुमारास कोणीतरी चोर त्यांच्या घरात घुसला आणि त्या झटापटीमध्ये त्यांच्यावर चाकू हल्ला झाला। आता याला गृह खातं जबाबदार असलं तर काय म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार नाहीये का हा? आता ह्या घटना ज्या आहेत ह्या घटना चांगल्या नाहीतच, पण अशा मोठ्या व्यक्ती पण अशा प्रकारे काहीतरी त्यांचा कोणी सिक्युरिटी गार्ड असेल किंवा काही तिथलं सिक्युरिटी मध्ये थोडंसं काही चूक झाली असेल म्हणूनच एखाद्याला चान्स मिळाला आणि तो थेट घरात शिरला, याला गृह खातं जबाबदार असण्याचं काय कारण आहे? त्याच्यामुळे झालेला प्रकार हा चुकीचाच आहे। त्यांच्यावर आता लीलावतीमध्ये उपचार पण सुरू आहेत असं कळतंय, मात्र त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे। अशा प्रकारे काहीतरी विरोधकांना उठसूट उचलली जीभ आणि लावली टाळ्याला गृह खातं जबाबदार आहे, तर काय म्हणजे बरं बोलावं का बुद्धीची कीव येते? सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याचं आपण समर्थन करतच नाही, पण प्रश्न असा आहे की नेमकी चूक कोणाची आहे तिथं? जर चोर घरात शिरतो म्हणजे कुठेतरी घर अनसिक्युअर्ड आहे। एखाद्या मोठ्या व्यक्तीचं घर तर सिक्युअर्ड असतं, सीसीटीव्ही फुटेज असतात, सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये 10 त्यांच्याकडे नौकर असतील, कारण सैफ अली खान काही लहान नाव नाही, मोठं नाव आहे, नवाब पतोलेंचे चिरंजीव। मिटकरी, याच अनुषंगाने माझा प्रश्न तुम्हाला की अभिनेता सैफ अली खान हा चर्चेत असणारा अभिनेता आहे आणि त्याच्यावर हल्ला झाला, तत्परतेने त्याच्यावर आता या प्रकरणावर कारवाई होते, पथकं तयार करण्यात येत आहेत आरोपीला शोधण्यासाठी, पकडण्यासाठी। मात्र दुसरीकडे जर सर्वसामान्यावर असा हल्ला झाला असता तितक्या तत्परतेने पोलीस कारवाई झाली असती का? नाही, बघा, इथं महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे तुम्ही बघत असाल मत्स्याजोग सरपंच हत्या प्रकरण घ्या, त्या प्रकरणानंतर सर्व आरोपींवर मोका लावण्यापासून त्यांच्यावर 302चे गुन्हे दाखल करेपर्यंत तत्परता सरकारने दाखवली। दुसरं तुम्हाला उदाहरण घ्यायचं असेल आणखी एक, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात आंदोलनही तेवढीच झालेली आहेत आरोपींना पकडण्यासाठी आणि अद्यापही एक आरोपी फरार आहे। मिटकरीजी, बरोबर आहे ना, तो फरार आहे, एकाचा मोबाईल पण अजून भेटत नाहीये, पण सगळ्या 6 आरोपींवर जे आरोपी पकडले गेले त्यांना मोका लावला ना सरकारने। एसआयटी स्थापन केली, सीआयडी स्थापन केली, त्यांच्या चौकशा सुरू आहेत आणि आंदोलन जरी होत असली तर ठीक आहे, आता कराडांचे समर्थक वेगळ्या पद्धतीची मागणी करतायत, धनंजय देशमुखांचं कुटुंब न्यायाची मागणी करताय, हा भाग जरी असला, जर वाल्मिक करारांची आर्थिक नाबंदी केली नसती तर वाल्मिक करार शरणच नसते आले। सरकारला जे शक्य आहे ते सरकार करतं ना। प्रश्न असा आहे की इथं जे काही तुम्ही म्हणताय की सैफ अली खान बद्दल जी तत्परता दाखवली सर्वसामान्य लोकांबद्दल, तर ठीक आहे, सैफ अली खानच्या नावाला एक ग्लॅमर आहे, ते एक मोठं नाव आहे, तर त्याच्यामध्ये जरा मीडियामध्ये पण फोकस झालं ते। आता एखाद्या गाव पातळीवर एखाद्या गरीब माणसावर चाकू हल्ला झाला तर ती बातमीच 12 तासानंतर बाहेर येते, 24 काही बातम्या तशा लपतात, दिवसाढवळ्या आता चेन गळ्यातून काढण्याच्या, दरोडे पडण्याच्या घटना कितीतरी वाढतायत, राजरोसपणे वाढतात। एक याच सरकारच्या काळात वाढतात असं नाही, प्रत्येक सरकारच्या काळात या घटना होतात, पण मात्र सरकार तत्परतेनं कारवाई सरकारनं केली पाहिजे, सरकारचं कर्तव्य असतं। तिथं कोणी लहान मोठा नसतो। सैफ अली खानची बातमी तेवढी उजेडात आणल्या गेली, गोरगरीब लोकांच्या झोपडीतल्या बातम्या तेवढ्या उजेडात येत नाहीत, त्याच्या काही असतील कारण पोलिसांची यामध्ये तत्परता दिसत नाही की वेगळं काय कारण असू शकतं? नाही, याचं कारण असं आहे की मीडिया जो आहे, मीडियाला एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर दगड जरी लागला त्याचा इतका इश्यू होऊन जातो की त्याला म्हणजे पटकन फोकस त्याच्याकडे डायव्हर्ट होतो।
आणि एखाद्या पालामध्ये राहणारा भटका विमुक्त आमचा बांधव असेल त्याच्यावर जर दगडाने ठेचून जरी एखाद्याची हत्या झाली तर मीडियाला ती 2 दिवसांनी दिसते. याला जबाबदार कोण आहे मग? याला लोकप्रतिनिधीपेक्षा मीडिया जबाबदार आहे असं मी मानतो. मीडियाने ह्या गोष्टी तुम्ही दाखवल्या पाहिजे टीव्हीवर. मला सांगा ना तुम्ही, सलमान मीडिया खान सगळंच दाखवते मिटकरीजी. असं आहे की गरिबाच्या झोपडीतला अंधार पण दाखवा, श्रीमंताच्या बंगल्यातले आपण सूर्य पण दाखवतो. ही घटना रात्री 3:30ला घडली, सकाळी 6 वाजता मीडिया समोर आली. 3:30ला घडलेली घटना रात्रीची, बरोबर. सकाळी 6 पासून मीडियामध्ये चर्चेत आहे. आणि असं जर अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये आहेत की जिथे दगडाने ठेचून मारल्या गेले. आता काल सळ्या घुसळून 8 लोक मेली 2-3 दिवसांपूर्वी. कधी आली बातमी ती? किती लेट बातमी आली? तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. इथं मीडिया सुद्धा, मी सर्वच मीडियाला दोष देत नाही, पण जी तत्परता सैफ अली खान बद्दल मीडियाने दाखवली ती तत्परता जर गोरगरिबांवर जसं काही कुठं प्रकारे अन्याय झाला काही असं पटकन दाखवली. सरकार म्हणून ऍक्शन घेणं आमचं काम आहे. आम्ही ऍक्शन घेऊ. गृह खातं सक्षम म्हणजे आहे. मीडियाने दाखवल्यानंतर सरकार तत्परता दाखवेल. धन्यवाद मीडिया म्हणजे मिटकरीजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. तर सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात त्याला दाखल केलेले आहेत लीलावती रुग्णालयात. आणि दुसरं म्हणजे सैफ अली खानवर चाकूनं हल्ला झाला आणि त्यानंतर त्याला 6 जखमा झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला तशी प्रतिक्रिया दिली आणि गृह खात्यावर थेट त्यांनी टीका केली आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर. मनोज, बोला. नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं सैफ अली खानवरती चोराकडनं चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे. मध्यरात्री 3च्या सुमारास चोर हा सैफ अली खान यांच्या बँड्रा येथील निवासस्थानी घरामध्ये चोरी करण्यासाठी शिरला आणि त्यानंतर तो चोरी करत असता त्याच्यामध्ये कुठेतरी आवाज झाला आणि त्याचे नोकर वर्गदार आहेत जे सैफ अली खानचे, ते तिकडे जागे झाले आणि त्यांच्याकडनं बोंबाबोंब झाली. तेव्हा सैफ अली खान देखील हा जागा झाला आणि त्यानंतर त्यांनी चोराला पकडण्याचे प्रयत्न केले. त्यावरती चोराने तिकडे सैफ अली खानवर 5 ते 7 असे चाकूने वार केलेले आहेत आणि या वारानंतर सर्व नोकरदार वर्ग हे सैफ अली खानला म्हणजे वाचवण्यासाठी गेले. त्या ठिकाणी तिकडे हल्ला झाल्यानंतर आपण बघितलं तर सर्व जो नोकरदार हे तिकडे असताना चोर हा तिकडनं पळून गेलेला आहे. पण या दरम्यान आपण बघितलं सैफ अली खानला आता लीलावती रुग्णालयामध्ये तात्काळ तिकडनं नेण्यात आलं आणि त्याला तिकडे आपण बघितलं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडून आपण बघितलं तर उपचार देखील सुरू करण्यात आलेला आहे. आणि आपण आता बघितलं तर सैफ अली खान यांची प्रकृती ही स्थिर आहे. पण ही जशीच माहिती पोलिसांना मिळेल तशीच पोलीस देखील सैफ अली खानच्या घराच्या इकडे दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी आपण बघितलं गुन्हा देखील हा चोराच्या विरोधामध्ये दाखल केलेत आणि आपल्या विविध जे पथक आहेत ते देखील आपण बघितलं चोराच्या शोधामध्ये हे लावलेले आहेत. पण आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे की हा चोर नेमका या घरामध्ये शिरला कसा, कारण की सैफ अली खान हा प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यांची आपण सिक्युरिटी बघितली मोठ्या प्रमाणामध्ये देखील असते. पण या दरम्यान चोर हा त्यांच्या घरामध्ये शिरला असून चोरी करताना त्यांनी त्याच्यामध्ये आवाजामध्ये गडबड झाली आणि त्या ठिकाणी सैफ अली खान देखील गेले आणि त्यामध्ये ते चोराकडनं 5 ते 7 वार हे चोराकडनं सैफ अली खानवर हे चाकूने करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर आपण बघितलं तर सैफ अली खानला ताबडतोब हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. जी 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 आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे कारवाई करतंय? पथकं रवाना झाली असल्याची माहिती समोर येतेय आरोपीला पकडण्यासाठी आणि शोधण्यासाठी. नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर पोलीस पथक जशी ही माहिती मिळाली तशी सैफ अली खानच्या घरी हे दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आपण बघितलं तर त्यांनी आपल्या नोकरदार वर्ग जे सैफ अली खानचा नोकरदार वर्ग आहे त्यांच्याकडनं माहिती देखील घेतलेली आहे अशी माहिती मिळत आहे. आणि आपण बघितलं या ठिकाणी पोलिसांकडून विविध पथकं हे चोराच्या शोधासाठी हे पाठवण्यात आलेले आहेत आणि चोराची माहिती देखील ही घेतली जात आहे. आणि आपण बघितलं पूर्ण पोलीस पथक हे आता चोराच्या मागे लागलेलं आहे कारण की ही मोठी घटना आहे. त्यांनी सैफ अली खान जे
जे प्रसिद्ध अभिनेते आहेत त्यांच्यावरती चाकूने हल्ला केलेला आहे. 5 ते 7 वार हे त्यांनी चाकूने सैफ अली खानच्या म्हणजेच अंगावरती केलेले आहेत आणि त्यानंतर त्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयामध्ये हे दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांकडनं देखील आपण बघितलं तर उपचार हे सुरू आहेत आणि आपण बघितलं तर डॉक्टरांकडनं आता प्रकृती कुठेतरी स्थिर असल्याची माहिती ही देखील मिळत आहे सैफ अली खानची. प्रज्ञा. जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पाहतोय सैफ अली खानवर हल्ला झाला आणि त्यानंतर पोलीस प्रशासनही सतर्क झालेला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सध्या आरोपीला पकडण्यासाठी शोधण्यासाठी पथकं तयार करण्यात आलेली आहे. अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलाय. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली आहे. वांद्रे येथील राहत्या घरी सैफ अली खानवर चोरानं चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी FIR नोंदवलेला आहे आणि आरोपीच्या शोधासाठी अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आलेली आहे. दरम्यान सैफ अली खानची पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान आणि तसेच त्यांची दोन्ही मुलं सुरक्षित आहेत. हल्ल्याच्या या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेलं नाहीये. प्राथमिक तपासानंतर पोलीस लवकरच या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ शकतात. घराभोवती लावण्यात आलेले CCTV फुटेजही सध्या तपासले जात आहे. तर मध्यरात्री 3च्या सुमारास हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान हा कुटुंबियांसोबत घरी झोपला होता अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक चोर सैफच्या घरात घुसला आणि त्यानं सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. नंतर तो फरार झाला. सध्या पोलीस हल्लेखोराचा कसून शोध घेत आहेत आणि त्याचवेळी घरातील काही नोकरांना हालचालीमुळे जाग आलेली आहे. चोराला पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने सैफही झोपेतून जागा झाला आणि तो लागलीच बाहेर आला. समोर चोर पाहून सैफने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांमध्ये बरीच झटापट झाली आणि त्याच दरम्यान चोरानं सैफवर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये सैफ जखमी झाला. कुटुंबीय आणि घरातील नोकर चाकर तातडीने सैफला लीलावती रुग्णालयात घेऊन गेले. तेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. दरम्यान प्रकरणी पोलिसांनीही काही माहिती दिलेली नाहीये. त्याचबरोबर सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाल्याची माहिती खरी आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर दोघांमध्ये झालेल्या झटापटीत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा तपास सुरू आहे. आताची सर्वात महत्त्वाची बातमी चर्चेत असलेला सैफ अली खान त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत कारण त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे. मध्यरात्री 3 वाजता ही घटना घडलेली आहे. त्याच्यावर 6 जखम्या झाल्याची माहिती समोर येते. तर पोलीस पथकही तैनात करण्यात आलेली आहेत आरोपीला पकडण्यासाठी शोधण्यासाठी. अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आलाय. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आलाय. आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सध्या त्याला उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आलेला आहे. तो सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री 3च्या सुमारास ही घटना घडली आहे. वांद्रे येथील राहत्या घरी सैफ अली खानवर चोरानं चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे आणि या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती त्याची स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी FIR नोंदणी सुद्धा केलेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी अटकेसाठी अनेक पथकं तयार करण्यात आलेली आहेत. तर सैफ अली खान हा बहुचर्चित अभिनेता आणि त्याच्यावर हा हल्ला झालाय. त्यामुळे आता विरोधकांकडून टीका सुद्धा करण्यात येते. सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना यावेळी गृह खात्यावरच टीका केलेली आहे. त्याचबरोबर महायुती सरकारवर टीका केलेली आहे. गुन्हेगारी गेल्या काही दिवस वाढताना दिसते. दरम्यान घटनाक्रम काय आहे ते पाहूयात. वांद्र्यातील राहत्या घरी सैफवर हल्ला झाला. मध्यरात्री 3च्या सुमारास चोर घरात शिरला.
सैफ अली खानची चोरासोबत बाचाबाची झाली। चोराकडून सैफच्या मानेवर आणि हातावर हल्ला करण्यात आला। सैफ अली खानवर लीलावतीमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। सैफच्या घरातला एक कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर येते। सैफ अली खानवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे। सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते आणि सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। विरोधकांकडून हाच मुद्दा उचलून धरला जाऊ शकतो। गृह खात्यावर प्रश्न उपस्थित होताना विरोधकांकडून दिसतायत। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झालाय। मध्यरात्री 3च्या सुमारास घरात शिरलेल्या चोरानं त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यात त्याला दुखापत झाली आहे। सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। तर अभिनेता सैफ अली खानच्या घरात अज्ञात व्यक्ती घुसला, त्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात बाचाबाची झाली। यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि या घटनेचा तपास सुरू आहे। त्याबरोबर आता तिथे पोलीस पथकही रवाना झालेली आहे त्याला पकडण्यासाठी, आरोपीच्या शोधासाठी। त्यामुळे आता लवकरच आरोपी पकडला जाऊ शकतो। चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या शरीरावर 6 जखमा झाल्याची ही माहिती समोर येते। या प्रकरणी वांद्रे पोलिसांकडून FIR दाखल केली गेलेली आहे। त्याचबरोबर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं बनवलेली आहे। सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रज्ञा, अतिशय धक्कादायक बातमी जी आहे ती समोर येताना दिसून येत आहे की रात्री सैफ अली खान यांच्या घरी एक चोर घुसला होता चोरी करण्यासाठी आणि त्याबद्दलची माहिती जी आहे सैफ अली खान यांना मिळाली। आवाज होत होता आणि त्याच कारणामुळे सैफ अली खान हे उठून त्यांच्या घरामध्ये बघायला गेले की काय होत आहे, कशाचा आवाज येत आहे आणि त्याच दरम्यान जे आहे झटापट सैफ अली खान आणि चोरामध्ये झाली आणि त्यामध्ये चोरांनी जे आहे चाकूने जे आहेत ते सैफ अली खानवर वार केले आहेत। ही सर्व घटना जी आहे रात्री 3 ते 3:30च्या दरम्यान घडल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळत आहे आणि त्यानंतर सैफ अली खान यांना ताबडतोब लीलावती रुग्णालय, वांद्रे येथील लीलावती रुग्णालय इथे नेण्यात आलं होतं। सध्या सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे, पण कोणतंही उत्तर जे आहे रुग्णालयाकडनं किंवा तिथल्या स्टाफकडनं येत नाही आहे। पोलिसांकडनं देखील कुठलंही उत्तर देण्यात येत नाही आहे। मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी जेव्हा त्यांच्या परिवाराशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांच्याकडनं असं उत्तर मिळालं की प्रकृती सध्या स्थिर आहे। सध्या लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान आहेत, त्यांच्यावर उपचार जे आहेत ते सुरू आहेत। 5 ते 6 वार जे आहेत ते त्यांच्यावर करण्यात आले आहेत आणि आता कुठेतरी 6त्या वर्गांची गर्दी जी आहे ती लीलावती रुग्णालयामध्ये वाढणार, यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तिकडे वाढवण्याचे जे आदेश जे आहेत ते वरिष्ठांकडनं जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। धक्कादायक बातमी आहे। खूप मोठा असा अभिनेता आहे, त्याचे चाहते वर्ग महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर संपूर्ण जगातलं सैफ अली खान हे नाव जे आहे एक ब्रँडेड नाव जे आहे हे आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीतलं आहे आणि त्याच्या घरी चोरी करायला गेलेल्या एका चोरट्याने जे आहे त्याच्यावर हल्ला केलेला आहे। हे सर्व ठरवून झालेलं आहे का? सीसीटीव्ही फुटेज आता नेमके कधी समोर येणार त्याच्यामध्ये काही कळून येतं का? आणि घराच्या आतमध्ये देखील 2 ते 3 सीसीटीव्ही फुटेज आहेत हॉलमध्ये, तर तिथले देखील काही दृश्य जे आहेत ते मिळतात का हे पाहणं पोलीस आता कशा प्रकारे कारवाई करतील, कशा प्रकारे तपास करतील, पोलीस कशा प्रकारे आता सतर्क झाली आहे? अर्थातच वांद्रे हे एक मोठं हाय प्रोफाईल एरिया आहे। या एरियामध्ये अनेक सीसीटीव्ही जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। सैफ अली खान जे आहे वांद्रे या ठिकाणी राहतात, तर आसपासचे त्यांच्या रस्त्यावर ते ज्या ठिकाणी राहतात तिकडचे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते काढण्यास सुरुवात जी आहे ती आता होत आहे। पहिली गोष्ट म्हणजे आरोपी कोण आहे त्याचा शोध घेणं जे आहे ते सुरू आहे। ज्यावेळेस चोर जो आहे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस तिथे सिक्युरिटी गार्ड होते का, ते काय करत होते आणि त्यांनी त्याला पाहिलं का, त्याची रूपरेषा कशी आहे, अशा प्रकारचा अभ्यास जो आहे तो सुरू आहे आणि लवकरात लवकर जी आहे अटक होणार आहे। त्या आरोपी अटक करण्यासाठी जे आहेत वांद्रे पोलीस जे आहेत सतर्क झालेले आहेत। 2 ते 3 तुकड्या ज्या आहेत त्या देखील तैनात झालेल्या आहेत चोराला पकडण्यासाठी, त्या आरोपीला जे आहे ते पकडण्यासाठी। प्रज्ञा, जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा फोनवरून सैफच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे। सैफची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर लीलावती रुग्णालयाचे CEO नीरज उत्तमनी
यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली आहे। सैफ अली खानला मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास लीलावती रुग्णालयात आणलं गेलं। त्याच्या शरीरावर एकूण 6 जखमा होत्या आणि त्यापैकी 2 खोलवर झाल्या असल्याची माहिती आहे आणि एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे। त्याच्यावर उपचार करत आहोत असंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर सैफवर सर्जरी झाल्यानंतरच अधिक माहिती देऊ शकू असं लीलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर सैफच्या घरी चोर नेमका कसा शिरला, त्याच्यावर हल्ला कसा झाला, त्यावेळी सुरक्षा रक्षक कुठे होते, या संदर्भातील तपास मुंबई पोलीस करणार आहेत। तर या संदर्भात आमचे सहकारी तेजस बोरघरे बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। तर तेजस, ही मोठी बातमी, सैफ अली खान हा साधा सुधा अभिनेता नाहीये, सध्या चर्चेत असलेला अभिनेता आहे। त्याचबरोबर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जर पाहायला गेलं, यूट्यूबवर जे प्रसारित होतात व्हिडिओ, त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर त्याची सुरक्षा जेवढी असते एकदम कडक सुरक्षा असते आणि त्याचबरोबर सहजासहजी कोणाला तिथे प्रवेश मिळत नाही, त्याच्या घराजवळ आसपास कोणी भटकत सुद्धा नाही। तरीही सैफ अली खानवर हा झालेला चाकू हल्ला, याचं किती गांभीर्य आहे? अगदी प्रज्ञा, सैफ अली खानवरती हल्ला झालेला आहे ही स्वाभाविकच खूप मोठी बातमी आहे। कारण वांद्रे पश्चिम मधला हा सर्व परिसर आहे, हा VIP परिसर आहे आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीने ही तिसरी घटना आहे। म्हणजे सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार होणं, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या होणं आणि त्यानंतरच अगदी काही दिवसानंतर सैफ अली खानच्या घरामध्ये जाऊन एका चोरानं त्याच्यावरती हल्ला करणं, या 3 घटना खूप मोठ्या होत्या आणि या 3 घटनांवरून फार आता गदारोळ होणं झालेले आहेत। 2 घटना झालेल्या आहेत, मात्र आता ही तिसरी घटना आहे सैफ अली खानच्या घरामध्ये। पहिली आपण ही संपूर्ण घटना काय आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सैफ अली खान रात्री 2:30च्या सुमारास हा सर्व प्रकार घडलेला आहे, ज्यावेळी सैफ अली खान आणि त्याचं सर्व कुटुंब, करीना कपूर आणि मुलं देखील त्याच घरामध्ये होती आणि या घरी एका चोरानं रात्री घुसला आणि रात्री 2:30च्या सुमारास हा प्रकार घडला, जी आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे। ज्यावेळी सैफ अली खान हा त्यांच्या मुंबईतील घरात म्हणजे वांद्रेमध्ये रात्री झोपलेले असताना एक चोर शिरला आणि या चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली आहे। 3 जे हे त्यांचे कर्मचारी होते ते त्यावेळी घरी होते। आता ह्या 3 कर्मचाऱ्यांची चौकशीसाठी पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र ज्यावेळी हा चोर 2:30च्या सुमारास सैफ अली खानच्या घरी शिरला त्यावेळी ह्या 3 कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली आणि त्यानंतर मग बाकीचे जे घरचे होते ते जागे झाले आणि यावेळी सैफ अली खान हा खाली आला आणि त्याला जाग आल्यानंतर कोणतरी अनोळखी व्यक्ती आहे म्हणून तो बाहेर गेला आणि ज्यावेळी खोलीतून बाहेर पडल्यानंतर सैफ अली खान आणि हा चोर आमने सामने आल्यानंतर त्यांच्यामध्ये झटापट झाली। मात्र सैफ अली खानवरती जो चाकू हल्ला झालेला आहे हा चाकू हल्ला फार गंभीर आहे, कारण 10 सेंटीमीटरचा वार आहे, पाठीमध्ये देखील वार त्याचे करण्यात आलेले आहेत आणि शार्प एका हत्यारा जो त्या चोराने वापरलेला आहे तो शार्पने झाल्यामुळे जखम खूप गंभीर आहे। त्यामुळे ज्यावेळी हल्ला झाला त्यानंतर लगेचच त्याला लीलावती रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर आता सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। मात्र जो काही हल्ला झालाय त्याच्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। जे वार झालेले आहेत ते गंभीर आहेत आणि याच्यामध्ये सैफ अली खान हा गंभीर दुखापत झालेला आहे। तातडीनं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये नेलं। ज्यावेळी वार झालं त्यावेळी हे 3 नोकर त्यावेळी होते, मात्र त्यामध्ये एक जण हा गंभीर जखमी झाल्याची माहिती कळते आणि यावेळी 3 नोकरांमुळे सैफ अली खान जागा झाल्यानंतर हा संपूर्ण हल्ला हा त्याच्यावरती करण्यात आला आणि त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। या क्षणाची हीच अपडेट आहे की पोलीस आता संपूर्ण त्याच्या बंगल्याच्या बाहेर आहेत। जी CCTV फुटेज आहेत ते देखील तपासले जात आहेत, रस्त्यावरचे CCTV फुटेज तपासले जात आहेत। हा चोर आला कसा, त्यांनी याआधी रेकी केली होती का, हा हल्ला आहे, हा चोर आहे की अजून काही वेगळं अँगल याच्यामध्ये आहे, या सगळ्याबाबतची आता मुंबई पोलीस तपास करत आहेत। कारण वांद्रेमध्ये प्रत्येक आपल्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतं CCTV आहेत आणि सलमान खानच्या घराच्या अगदी 5 ते 10 मिनिटावरती सैफ अली खानचं घर आहे। त्यामुळं ज्यावेळी सलमान खान आणि वांद्रे पूर्वमध्ये बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर वांद्रेमध्ये सलमान खानच्या म्हणजे सलमान खानचं घर ते त्याच्या पुढे अगदी काही किलोमीटर पर्यंत तगडी सुरक्षा व्यवस्था असते। असं असताना देखील असं कोणतरी चोर शिरणं, हल्ला करून पुन्हा बाहेर जाणं
हे ज्यावेळी हा हल्ला झाल्यानंतर आरडाओरड झाल्यानंतर सैफ अली खान जागेवरती रक्त वगैरे सगळं हे झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनीच त्याला उठून लीलावती रुग्णालयामध्ये नेलं, पण हा मात्र चोर त्यामधून पसार झालेला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांची टीम ही सैफ अली खानच्या घरावर आहे. जे काही फुटेज आहे सीसीटीव्ही फुटेजच्याच आधारे आता सध्या तपास सगळा सुरू आहे. मात्र घरातले जे 3 कर्मचारी आहेत त्यांना सध्या चौकशीसाठी घेतलेले आले आहे. जी जी सध्या आपण पाहतोय ही महत्वाची अपडेट. या प्रकरणी आता जे 3 कर्मचारी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, कारण सुरक्षा रक्षक त्यांच्यावर सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय. कारण इतकी तगडी सुरक्षा असून सुद्धा चोर आतमध्ये घुसलाच कसा. आणि दुसरं म्हणजे आता यावर विरोधक हा मुद्दा उचलून धरणारच, कारण सैफ अली खान ही अगदी छोटी हस्ती नाहीये, मोठी हस्ती आहे आणि त्याच्यावर हा हल्ला. आणि दुसरं म्हणजे सुषमा अंधारेंशी आपण बोललो, त्यांनी सुद्धा गृह खात्यावर टीका केली आहे. या संदर्भात आपली माहिती. अगदी आता हा मुद्दा आहेच, म्हणजे विरोधक या सगळ्यावरती प्रश्न उपस्थितच करणार आहेत. कारण राज्यामध्ये असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरून सध्या विरोधक बोलत आहेत, टीका करत आहेत. वाल्मिक कराड असो किंवा मग आता सैफवरती हल्ला होणं, या सगळ्यावरती विरोधक स्वाभाविक बोलणं आहे. मात्र आता या हल्ल्यानंतर ज्यावेळी बॉलिवूडमध्ये अशा पद्धतीच्या काही घटना घडत असतात त्यावेळी अनेक नेते हे प्रतिप्रश्न उपस्थित करत असतात. ज्यावेळी बाबा सिद्दीकी, सलमान खान याच्यानंतर जो काही सैफ अली खानवरती हल्ला झालेला आहे त्या सगळ्यावरती विरोधक प्रश्न उपस्थित करणार आहेत. मात्र आता मुंबई पोलिसांची या सगळ्याबाबतची महत्वाची जी माहिती समोर येणार आहे ते बघावं लागणार आहे. कारण आतापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती पोलिसांकडून समोर आलेली नाहीये की नेमका हल्ला का झाला, कोणतं यामागे काही कारण आहे का, चोराने नक्की हा चोर आहे की मग काही पूर्ववैमनस्यातून हा सगळा हल्ला करण्यात आलेला आहे का, याच्याबाबतची अजून तरी काही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र आपलं सगळ्यांचं लक्ष आहे की राम कदम यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे, ती आपण पाहतोय. कलाकार सैफ अली पर जो हमला हुआ है, पुलिस के द्वारा जो प्राप्त जानकारी मिली है उसके तहत कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके घर घुसा और आपसी झड़प में कुछ उन्हें माइनर इंजरीज आई है, इस प्रकार की जानकारी है. अस्पताल में उनका इलाज चल रहा है. पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी. आरोपी की क्या मंशा थी, क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा. और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो, इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी. प्रतिभावान कलाकार सैफ अली पर जो हमला हुआ है, पुलिस के द्वारा जो प्राप्त जानकारी मिली है उसके तहत कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांचं निवेदन. सैफ अली खानला 6 जखमा झालेल्या आहेत. डॉक्टर 6 पैकी 2 जखमा खोल असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. डॉक्टरांची ही माहिती. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येते. तर लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी निवेदन दिलंय. सैफ अली खानला 6 जखमा झालेल्या आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तर 6 पैकी 2 जखमा खोल असल्याची डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे. तर सैफ अली खानवर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे. सैफ अली खानवर झालेल्या 2 वार गंभीर आहेत. फॉरेन्सिक टीम सैफ अली खानच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर येते. तर 3 कर्मचारी जे आहेत सैफ अली खानच्या घरचे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. फॉरेन्सिक टीम सैफ अली खानच्या घरी पोहोचली आहे. सुरक्षा रक्षक असतानाही चोर घरात शिरला कसा, असा सवाल उपस्थित होतोय. घरात शिरलेल्या चोरानं आधी नोकरासोबत वाद घातला आणि त्यानंतर मध्ये शिरलेल्या सैफवर चोराकडून हल्ला करण्यात आलेला आहे. गुन्हे शाखेतील पोलिसांकडून घरातील सर्वांचा जबाब घेणं सध्या सुरू आहे. सुरक्षा रक्षक असतानाही चोर घरात शिरला कसा, असा सवाल उपस्थित केला जातोय. सुप्रिया सुळेंकडूनही सैफच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आलेली आहे. सैफसह कुटुंबीय सुरक्षित असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. तर अभिनेता सैफ अली खानवर चोरानं एकूण 6 वार केले, त्यातील 2 वार गंभीर आहेत. सैफच्या शरीरावर मोठ्या जखमा झालेल्या आहेत. त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे.
तर सैफ अली खानवर चाकूनं हल्ला झाला आणि त्यानंतर बघता बघता ही बातमी मोठी झाली आहे, कारण सैफ अली खान हा अगदी साधा सुद्धा अभिनेता नसून चर्चेत असलेला अभिनेता आहे आणि त्यामुळे आता त्याची सुरक्षा इतकी तगडी असताना सुद्धा त्याच्यावर हल्ला होतोच कसा, सुरक्षा रक्षक काय करत होते असा सवालही उपस्थित होताना दिसतात आणि या संदर्भात चौकशी आता पोलीस करताना दिसतात। पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाते। पोलिसांचं पथक सैफ अली खानच्या घरी पोहोचलेलं आहे। सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, शस्त्रक्रिया सुरू आहे। तर सैफच्या घरी चोर नेमका कसा शिरला, त्याच्यावर हल्ला कसा झाला, त्यावेळी सुरक्षा रक्षक कुठे होते या संदर्भातील तपास मुंबई पोलीस करणार आहेत। तर यासाठी ते सैफच्या घरी पोहोचल्याची माहिती आणि पोलीस सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही तपासत आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, चौकशी सध्या सुरू आहे, त्याचबरोबर शस्त्रक्रिया सैफ अली खानवर सुरू असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आपण बेतर मध्यरात्री 3च्या सुमारास चोर हा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या घरामध्ये चोरी करण्यासाठी शिरला आणि त्या ठिकाणी चोरी करत असताना सैफ अली खानचे जो नोकरदार वर्ग त्यांना समजलं आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी जाग आणि त्यामध्ये गोंधळ झाला आणि या गोंधळामध्ये सैफ अली खान देखील हा तिकडने आला आणि त्या ठिकाणी चोरांनी सैफ अली खानमध्ये आपण बघितलं तर झटापट झाली। या झटापटीमध्ये 5 ते 7 वार हे सैफ अली खानवरती त्या चोराने केलेले आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर 2 वार कुठेतरी खोल झाल्याची माहिती ही डॉक्टरांकडून मिळत आहे आणि आपण बघितलं या घटनेनंतर लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानला दाखल करण्यात आलेला आहे आणि दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून सैफ अली खानवरती आपण बघितलं उपचार देखील सुरू आहेत। ती टीम जी डॉक्टरांची आहे ती सैफ अली खानवरती उपचार करत आहेत आणि आपण बघितलं कुठेतरी आता सैफ अली खानची प्रतिकृती स्थिर असल्याची माहिती देखील मिळत आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर पोलीस देखील जशी माहिती मिळते तसेच पोलीस हे देखील सैफ अली खान यांच्या घराकडे आले आणि त्यांनी आपण बघितलं शोध देखील सुरू केलेला आहे। जो चोरी करण्यासाठी आला त्याचा शोध देखील सुरू केलेला आहे। वेगवेगळे जे पोलिसांचे पथक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी हे पाठवण्यात आलेले आहे चोराच्या तपासासाठी आणि आपण बघितलं तर या ठिकाणी सैफ अली खानवरती 5 ते 7 वार हे झालेले आहेत चाकूने। त्या ठिकाणी आपण बघितलं तर सैफ अली खानवरती मानेकडे कुठेतरी हल्ला झाल्याची माहिती देखील मिळत आहे आणि पाठीच्या जो मणका आहे त्या ठिकाणी देखील आपण बघितलं तर चोराने हल्ला केल्याची माहिती मिळते आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं मुद्दा आहे तो चोर हा त्या बँड्रा येथील सैफ अली खानच्या घरामध्ये शिरला कसं, त्यामध्ये पोलिसांकडून 3 जणांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं ही चौकशी देखील सुरू आहे। आणि आपण बघितलं या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे होते का, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही कैद झालं आहे का, तसंच जे सिक्युरिटी गार्ड असतात ते त्या ठिकाणी काय करत होते याचा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आणि पोलिसांकडनं हे सर्व जबाब देखील हा नोंदवला जाणार आहे। पण आपण बघितलं पोलिसांकडनं आता तपास सुरू करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं सैफ अली खानवरती देखील जो उपचार आहे ते सुरू झालेले आहेत। पण आता कुठेतरी प्रकृती आहे ती सैफ अली खानची आता स्थिर असल्याची माहितीही मिळत आहे। जी मनोज, पाहायला गेलं तर वांद्रे परिसर हा हाय प्रोफाईल परिसर आणि तिथे बाबा सिद्दीकी यांची सुद्धा हत्या करण्यात आली होती। सुरक्षा व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय। त्याचबरोबर सलमान खानला सुद्धा धमकी देण्यात आली होती, जीवे मारण्याची कित्येकदा धमकी देण्यात आलेली आहे। त्यानंतर सलमान खानने सुद्धा त्याची सुरक्षा व्यवस्था तगडी केलेली आहे आणि सैफ अली खान सुद्धा वांद्रे परिसरातच राहतो। तर या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं वांद्रे परिसर हा उच्च सर्व नागरिक या ठिकाणी राहतात आणि आपण बघितलं तर या ठिकाणी गुन्ह्याच्या घटना आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या गेल्या आहेत। त्यामध्ये आपण बघितलं सैफ अली खान यांच्या घरावरती देखील गोळीबार करण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं बाबा सिद्दीकी म्हणजे त्यांची हत्या देखील करण्यात आली आणि त्यानंतर आपण बघितलं सैफ अली खान जो अभिनेता आहे त्याच्या घरी देखील आपण बघितलं चोराकडनं चोरी ही करण्यात आलेली होती। त्यामुळे मोठा प्रश्न हा आता
निर्माण झालेला आहे कायदा सुव्यवस्थेमध्ये, आणि त्यामध्ये आपण बघितलं मोठ्या प्रमाणात त्याची वाढ देखील कायदा सुव्यवस्थेमध्ये होत आहे. आणि त्यामध्ये आता काय मुख्यमंत्री याकडे कशा प्रकारे लक्ष द्या, गृह खाते याकडे कशा प्रकारे लक्ष दे हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की विरोधक देखील या ठिकाणी आता टीका करू लागलेले आहेत. आणि त्यानंतर आता सैफ अली खानवरती देखील चोराने चाकूने हल्ला केलेला. आता आपण बघितलं लीलावती रुग्णालयामध्ये, याच रुग्णालयामध्ये आपण बघितलं सैफ अली खानला दाखल करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी सैफ अली खान याच्यावरती उपचार सुरू आहे. पोलीस डॉक्टरचे म्हणजे आपण 3 डॉक्टर आहेत ते या ठिकाणी सैफ अली खानवरती आपण बघितलं तर ट्रीटमेंट करत आहेत. आणि या ठिकाणी आता सैफ अली खानची कुठेतरी प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. आणि आपण बघितलं हीच माहिती मिळतं या ठिकाणी आता जे चाहते आहेत ते देखील या ठिकाणी येऊ शकतात. आणि आपण बघितलं तर या ठिकाणी डॉक्टरांकडून उपचार हे सुरू आहेत. आणि ताबडतोब सैफ अली खानला या रुग्णालयामध्ये जशी चाकूने हल्ला झाला त्यानंतर ताबडतोब सैफ अली खानला या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं चोर देखील हा कुठेतरी पळून गेला, पण पोलिसाचं पथक ही चोराच्या तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हे पाठवण्यात आलेले आहे. आणि पोलिसांकडून देखील चोराचा तपासही सुरू आहे. आणि ही घटना कशी घडली याचे देखील पोलिसांकडून आपण बघितलं तर तपास हा सुरू आहे. प्रज्ञा जी रुग्णालयात जाऊन सैफ अली खानचा जबाब नोंदवणार असल्याची ही माहिती मिळते, तर या संदर्भात अधिकचा तपशील. नक्कीच, कारण की ही घटना सैफ अली खानच्या घरी घडलेली आणि सैफ अली खान आणि त्या चोरामध्ये कुठेतरी आपण बघितलं झटापट झालेली होती. आणि या झटापटीमध्ये चोराकडनं हा चाकूने वार करण्यात आलेले आहे. आणि यानंतर आपण बघितलं सैफ अली खानला या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोलीस पथक देखील या ठिकाणी येऊ शकतात आणि सैफ अली खानचा जो जबाब आहे तो या ठिकाणी नोंदवू शकतात. आणि या ठिकाणी आपण बघितलं आता कुठेतरी प्रकृती स्थिर झाली आहे, त्यामुळे काही म्हणजे वेळानंतर पोलीस या ठिकाणी येतील आणि सैफ अली खानचा जबाब नोंदवतील अशी देखील या ठिकाणी माहिती ही मिळत आहे. प्रज्ञा जी, पण घरातील 3 कर्मचाऱ्यांना आता सध्या ताब्यात घेण्यात आलंय, त्या लोकांची चौकशी सुरू आहे. आणि दुसरं म्हणजे सैफ अली खानचं जे घर आहे ते 12व्या मजल्यावर आहे. 12व्या मजल्यावर असतानाही घर चोर आतमध्ये शिरलाच कसा, त्यामुळे आता सुरक्षा रक्षकावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यावर सुद्धा चौकशी लावू शकतात पोलीस. तर या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच प्रज्ञा, कारण की आपण बघितलं सैफ अली खान हा बँड्रा या परिसरामध्ये राहतो आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उच्चवर्गीय लोक राहतात. आणि याच ठिकाणी आपण बघितलं तर मोठे मोठे अभिनेते त्यांच्या देखील घर या ठिकाणी आहे. तसेच आपण बघितलं हा मोठा जो घटना घडली आहे ती घडली कशी हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. कारण की सैफ अली खानचा जो घर आहे ते 12व्या मजल्यावरती आहे. आणि या ठिकाणी चोर हा गेला कसा, चोरी करण्यासाठी गेला कसा हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आता सर्व पोलिसांकडून CCTV कॅमेरे आहेत ते देखील या ठिकाणी तपास करत आहे. तसंच आपण बघितलं जो सिक्युरिटी रक्षक असतो तो देखील या ठिकाणी काय करत होता, कारण की चोर हा मध्यरात्री 3च्या सुमारास सैफ अली खान यांच्या घरी दाखल झाला आहे चोरी करण्यासाठी. त्यावेळी सुरक्षा रक्षक कुठे होते हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. तसंच आपण बघितलं सैफ अली खान याचे जे कर्मचारी आहेत जे सैफ अली खानच्या घरी काम करतात त्यांची देखील त्यांना 3 जणांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांच्या कुठेतरी त्यांची तपास ही पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण की आपण बघितलं 12व्या मजल्यापर्यंत चोर हा जातो कसा हा पहिला मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व तपासाचा जो तपास आहे तो पोलीस यंत्रणेकडनं सुरू आहे आणि याचा पोलीस लवकरात लवकर तपास देखील करणार आहे. प्रज्ञा जी 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 पाहायला गेलं तर आपण ही मोठी घटना सैफ अली खानवर सध्या शस्त्रक्रिया सुरू आहे आणि त्यानंतर आता पोलिसांची कारवाई कशा प्रकारे होईल, पोलीस कशा प्रकारे तपास करतील मनोज? नक्कीच पहिलं आपण बघितलं पोलिसांकडनं आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळी जे पोलिसांचे पथक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचा तपास करण्यासाठी हे पाठवलेले आहेत. त्यातच आपण बघितलं जे कर्मचारी आहेत सैफ अली खानचे त्यांना देखील पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आहे. त्याचा स्केच देखील बनवला जाईल आणि तो कसा दिसतो ते नोकरांकडनं माहिती देखील घेतली जाईल. पण आपण बघितलं या ठिकाणी चोर हा या ठिकाणी आला कसा आणि जे सिक्युरिटी रक्षक आहेत ते त्या ठिकाणी बिल्डिंगच्या खाली काय करत होते, ते होते की नव्हते की त्यांच्यात ह्याच्यानी हे झालं आहे का याची संपूर्ण चौकशी आता पोलिसांकडे करण्यात येणार आहे. आणि CCTV जे फुटेज आहे ते देखील या ठिकाणी तपासण्यात येणार आहे. कारण की सैफ अली खानचं आपण घर बघितलं हे 12व्या मजल्यावरती आहे आणि 12व्या मजल्यापर्यंत हा चोर कसा गेला आणि तोपर्यंत सिक्युरिटी रक्षक
त्यांनी बघितलं नाही, हा मोठा प्रश्न देखील आहे. आणि या ठिकाणी ही घटना ही आपण बघितलं मोठी एकदम अत्यंत हे आहे, कारण की या ठिकाणी सैफ अली खानवरती त्या चोराने चाकूने 5 ते 7 वार हे केलेली आहेत. आणि कुठेतरी असं त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं 2 जी वार आहेत ते खोल झालेले आहेत अशी माहिती ही मिळत आहे. आणि त्यावरती देखील डॉक्टरांकडनं हे उपचार सुरू आहेत. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर ही घटना घडलेली आहे, त्यामुळे पोलिसही तपास लवकरात लवकर करत आहेत. आणि यामध्ये पोलिसांचा शोध देखील हा सुरू झालेला आहे. जी 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 धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. या घटनेबाबत अधिक तपशील आपण घेऊच, पण आपण पाहतोय सध्या सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू आहे तशी माहिती लीलावती रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे, लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे. आणि आता सध्या सैफवर जो चाकू हल्ला झालेला आहे ती आता घटना वाढताना दिसतेय, कारण आता सध्या या प्रकरणी हालचाली सुरू झालेल्या आहे, हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतोय. पोलीस पथक तिथं पोहोचलेलं आहे, त्याच्या घरी पोहोचलंय, चौकशी सध्या सुरू आहे. 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, सीसीटीव्ही तपासले जात आहेत. सैफ अली खानचं घर हे खरं तर 12व्या मजल्यावर असूनही चोर कसा शिरला असा सवाल उपस्थित केला जातोय. तर त्याच्यावर 6 वार करण्यात आले आणि त्यातील 2 खोलवर जखमा झालेल्या आहेत. मणक्याला दुखापत झालेली आहे, त्यामुळे आता त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी तसं निवेदन दिलेलं आहे. सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा याच्या सैफच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे, कुटुंबीयही सुरक्षित असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सैफ अली खानवर चोरानं हल्ला केला आणि त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी काय माहिती दिली आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहतोय. सैफ हे अली खान हे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये, पण मला असं त्यांच्या फॅमिलीचं ऑफिशियल स्टेटमेंट आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येस्तोवर आपण वाट बघूया असं मला वाटतं. हे अतिशय हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना. कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं, म्हणजे मला काही माहिती नाही त्याचे डिटेल्स, पण असावंच. या घटनेसंदर्भात स्वतः तुम्ही गृहमंत्र्यांशी म्हणजे अर्थात बघूया ना, ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या फॅमिलीचं पण आणि पोलीसचं. दरम्यान ही बातमी समोर आल्यापासून एकच भीतीचं वातावरण पसरलंय. चोराला शोधण्यासाठी पोलीस कसून तपास करतायत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार अभिनेत्याच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली आणि तसेच त्याच्या हातावर आणि पाठीवर सुद्धा वार करण्यात आल्यामुळे मोठ्या जखमा झालेल्या आहेत. अद्याप अभिनेत्याच्या कुटुंबियांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाहीये. तर मुंबईतल्या सिक्युरिटी असलेल्या घरात सुद्धा असे जीवघेणे प्रकार होत असल्यामुळे सर्वसामान्य कितपत सुरक्षित आहेत असा प्रश्न आता विचारला जातोय. तर वांद्रे परिसर हे हाय प्रोफाईल परिसर आहे आणि तिथे अगदी अभिनेते मोठ्या प्रमाणात राहतात. आणि दुसरं म्हणजे सैफ अली खान, सलमान खान असो इथेच राहतात. आणि दुसरं म्हणजे बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या आणि त्यानंतर सलमान खानला वारंवार जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे तिथे सुरक्षा तैनातच आहे. सैफ अली खानच्याही घराजवळ सुरक्षा कडक असते, तरीही चोर आत शिरलाच कसा असा सवाल उपस्थित होतोय. आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस तपास करतात. पोलीस पथक त्याच्या घरी दाखल झालेलं आहे, कसून चौकशी केली जाते. त्याच्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच 3 कर्मचाऱ्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर फोन जप्त करण्यात आलेले आहेत आणि कसून चौकशी केली जाते. त्याचबरोबर सीसीटीव्हीही तपासले जात आहेत. सैफच्या घराबाहेरची सुरक्षा आपण एकीकडे पाहतोय आणि एकीकडे दृश्य आहेत लीलावतीमध्ये, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, ते रुग्णालय आपण पाहतोय. तर या संदर्भात बोलण्यासाठी माझे सहकारी तेजस बोरगरे हे जोडले गेलेले आहे. तेजस, आपण घडामोडी पाहतोय, सैफ अली खानवर झालेला हल्ला आणि त्यानंतर घडामोडींना वेग आलेला आहे. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, शस्त्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात अधिकची माहिती.
आतापर्यंत आपल्याला जी माहिती कळतीये, लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री ज्यावेळी हल्ला झाला 2:30 ते 3च्या सुमारास, त्यानंतर तातडीनं तिथल्या 3 कर्मचाऱ्यांनी त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्यानंतर तातडीनं डॉक्टरांनी त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. कारण ज्या पद्धतीनं त्यांच्यावर वार करण्यात आलेले होते ते फार गंभीर होते, त्यामुळे तातडीनं शस्त्रक्रिया करावीच लागली. 6 जखमा आहेत, त्यातल्या 2 जखमा ह्या गंभीर आहेत. मानेवर आणि पाठीवरती त्यांच्यावरती जखमा करण्यात आलेल्या आहेत. हा सगळा रात्रीचा प्रकार झाला. मात्र आता या क्षणाला फॉरेन्सिक टीम आणि मुंबई पोलिसांची एक टीम ही आता सैफ अली खान यांच्या घराबाहेर पोहोचलेली आहे. सगळे सीसीटीव्ही फुटेज, आसपासच्या रस्त्यांवरचे सगळे सीसीटीव्ही फुटेज हे तपासले जात आहेत. जे कर्मचारी आहेत त्यांचे मोबाईल आणि जो खाली ज्या ह्या 12व्या मजल्यावरती त्यांचं घर होतं, तर त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की 12व्या मजल्यावरती सैफ अली खान यांचं घर असताना देखील हा जो चोर आहे, हा काही अज्ञात व्यक्ती आहे, तो आज गेला कसा, त्याला एंट्री कशी मिळाली. जे कारण ह्या सगळ्या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये गेटच्या बाहेर पण सुरक्षा रक्षक असतात आणि ज्यावेळी बिल्डिंगच्या आतमध्ये आपण एंट्री करतो त्यावेळी देखील खाली लिफ्टच्या बाहेरच सुरक्षा रक्षक त्यांची केबिन असते. तर त्यामुळे हे 2 टप्पे पार करून हा अज्ञात व्यक्ती आत गेला कसा, यावरती देखील संशय व्यक्त केला जातोय. कारण गेट हा आहे, जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या बाहेर एक मोठा गेट आहे. तो ज्यावेळी हा चोर आत गेला तर गेला कोणासोबत, आणि जर नाही गेला असेल तर मग तो सुरक्षा रक्षकांसोबत काय बातचीत करून गेलेला आहे, काय सांगून गेलेला आहे, हा देखील एक तपासाचा विषय आहे. या सगळ्या तपासाच्या गोष्टी आहेत त्या थोड्या वेळाने आपल्याला लक्षात येतीलच. मात्र अजूनही पोलिसांनी याबाबत काही माहिती दिलेली नाहीये. मात्र 2 महत्वाची कारणं यामध्ये समोर येत आहेत. त्यांच्या घराबाहेर एक मोठा गेट आहे, लोखंडी गेट आहे, आणि आसपासला देखील रहदारीचा हा सगळा भाग आहे. त्यामुळं आत हा चोर गेला कसा आणि त्यानंतर बिल्डिंग मध्ये शिरला कसा, हे 2 प्रश्न आहेत. त्यानंतर त्यांच्या ह्या सगळ्याबाबत अजून कोणी आहे का, कारण अशा पद्धतीने एका हाय प्रोफाईल बिल्डिंग. जरा थांबवते, आपल्यासोबत अभिनेत्री किशोरी शहाणे ताई जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरी ताई, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, जी, अगदी मोठी बातमी. सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय, त्याच्यावर लीलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. अगदी प्रतिष्ठित अभिनेता, चर्चेत असलेला अभिनेता, आणि त्याच्यावर हा हल्ला होणं कितपत योग्य आहे, कितपत पटतंय? नाही, हे खरंच आश्चर्यदायक दुःखद घटना आहे. म्हणजे आजच्या काळात अशी घटना घडणं, जिथं एवढी स्ट्रॉंग सिक्युरिटी असते सगळीकडे, सीसीटीव्ही कॅमेराज असतात सगळीकडे, तर निश्चित म्हणजे धक्का बसला मला जे सकाळी बातमी ऐकली, वाचली तेव्हा. आणि चाकूचा हल्ला वगैरे केला म्हणजे तरवेज गुंड होते किंवा चोर असतील ज्यांनी हे काम केलं. पण सिक्युरिटीच्या नावावरती खरंच काय, म्हणजे आता इव्हन हल्ली तर रोड्स वरती पण सीसीटीव्ही कॅमेरा असतात, आणि त्याच्यामधून त्यांनी कसं काय पार करून हल्ला केला असेल, आणि काय चोरी काय झालं त्या घरामध्ये, चोऱ्याचाच मोटिव्ह होता, चोरीचाच मोटिव्ह होता की काही दुसरा मोटिव्ह होता, उद्देश काय होता, हेच म्हणजे सगळ्यांना संभ्रमात पाडण्यासारखी ही घटना घडलेली आहे. जी, किशोरीताई, खरं तर सुरक्षा रक्षक त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. कारण वांद्रे परिसर हा अगदी हाय प्रोफाईल परिसर, आणि कित्येक अभिनेते तिथे राहतात, वास्तव्यास आहेत, आणि तिथे ही घटना होणं कितपत अपेक्षित आहे. आणि दुसरं म्हणजे आता अभिनेता आहे म्हणून पोलिसांची हालचाल सुरू झालेली आहे का, एवढी सतर्क झालेली आहे पोलीस. पण दुसरीकडे पाहायला गेलं तर सर्वसामान्यांवर कित्येक असे गुन्हेगारी वाढताना दिसते, हल्ले वाढताना दिसत आहेत. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया, सर्वसामान्य म्हणून तुम्ही याकडे कसं बघताय? नाही, मला वाटतं की मुंबई ही सगळ्यात सुरक्षित सिटी आहे, आणि आम्ही तर अभिमानानं नेहमीच म्हणतो की महिला असूनही आम्ही रात्री सुद्धा शूटिंग संपून आम्ही आमच्या घरी बिनधास्त जातो. म्हणजे मग पब्लिक ट्रान्सपोर्ट असो किंवा आपलं वैयक्तिक कार वगैरे असो, आम्ही बिनधास्त जातो. त्यामुळे तसं सुरक्षिततेसाठी माझा प्रश्न नसेल, पण हा एक पर्सनल मोटिव्ह असावा असा माझा अंदाज आहे. की काय, म्हणजे जसं आता हल्ली सगळ्याच हाय प्रोफाईल लोकांवरती जसं धमक्यांचे फोन येत आहेत, त्याचप्रमाणे ह्यातली ही काही धमकी असावी की काय, असं विचार करावा की असं इथेही घडू शकतं, तर अजून कुठेही घडू शकतं या प्रकारचं.
हे काही वेगळं त्याचा उद्देश असावा असं माझा अंदाज आहे. जी 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 धन्यवाद नुसती साधी किशोरीताई. चोरी किंवा साधा हल्ला नसावा. जी 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 धन्यवाद किशोरीताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. तर अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री चोराकडून चाकू हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर आता सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू आहे. मुंबईच्या वांद्रे येथील निवासस्थानी सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आलाय. मध्यरात्री घरात शिरलेल्या चोरासोबत सैफ अली खानची झटापट झाली आणि या चोरानं सुरुवातीला घरातील नोकरासोबत वाद घातला आणि त्यानंतर त्याच्यावर चाकू हल्ला केला. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे सहकारी तेजस बोरगरे. तेजस, अगदी आपल्याला जी आतापर्यंत माहिती कळतीये, दया नायक हे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत. ते आता सैफ अली खान यांच्या घरी पोहोचलेले आहेत. दया नायक यांची सगळ्यांनाच कामगिरी कशा पद्धतीनं मुंबईच्या सगळ्या टेररिस्ट या ॲक्टिव्हिटीजमध्ये पाहायला मिळाली. दया नायक हे आता सैफ अली खान यांच्या घरी पोहोचलेत. त्यांची टीम आणि सोबतच फॉरेन्सिक टीम देखील आधीच पोहोचलेली आहे. मात्र आत्ताची जी अपडेट आपल्यापर्यंत येते त्यामध्ये दया नायक हे आता सैफ अली खान यांच्या घरी पोहोचलेले आहेत. त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळलेली आहे. मात्र सविस्तर ते माहिती देऊन आपल्याला ह्या सगळ्याबाबत माहिती देतील की नेमकं काय घडलेलं आहे, कसं घडलेलं आहे. मात्र या सगळ्याबाबत आता तपासणीसाठी जे फॉरेन्सिक टीम पोहोचलेली आहे त्यांच्याकडून अद्याप अजून अधिकृत माहिती आलेली नाहीये. मात्र या सगळ्या हल्ल्यावरती खूप सारे प्रश्न उपस्थित केले जातात. चोरीच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आलेला आहे का, की मग याच्या मागे काही वेगळं अँगल आहे, हा देखील तपासला जातोय. मुंबई पोलिसांची टीम, फॉरेन्सिक टीम आणि दया नायक असे यांची टीम असे सध्या तीन टीम आहेत. हे सैफ अली खान यांच्या घराच्या बाहेर आहेत आणि त्यांच्याकडून सगळं शोध सुरू आहे. आपण मागाशी जे 2-3 प्रश्न उपस्थित केलेले होते की हा चोर बिल्डिंगमध्ये गेला कसा आणि बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर सैफच्या घरी गेला कसा, कारण सैफचं घर हे 12व्या मजल्यावरती होतं. याआधी ह्या चोराने ह्या घराची रेकी केलेली होती का, बंगल्याची रेकी केलेली होती का, याबाबत देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. जर हा चोर आतमध्ये गेला तर त्याला बॅकएंड कोण होता का बाहेर, कारण अशा पद्धतीनं चोरी करणं, एखाद्या मोठ्या हाय प्रोफाईल घरामध्ये शिरणं हे काही एकट्याचं चोराचं काम नाहीये. तर मग याच्या बॅकएंडसाठी कोण, त्याच्या सोबत कोण लोक होती का बंगल्याच्या बाहेर, जे त्याला सूचना करत होत्या की कशा पद्धतीनं वरती जाणं, हल्ला करणं, किंवा मग हल्ला झाल्यानंतर पण हा सुरक्षित चोर बाहेर येतो आणि पसार होतो. तर या सगळ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. कारण ही एक जे हल्ला झालेला आहे तो हल्ला झाल्यानंतर पुन्हा बाहेर येणं हे देखील जोखमीचं काम आहे. कारण ज्यावेळी सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर जो काही आरडाओरड झाला, हा आरडाओरड झाल्यानंतर हा चोर बाहेर आला आणि बाहेर सुरक्षित गेला, पण हा देखील प्रश्न उपस्थित करणारा आहे. कारण साधारणतः 2.5 ते 3चा हा सगळा घटनाक्रम आहे आणि वांद्रे परिसरामध्ये काही 2.5 आणि 3 कधी त्या भागामध्ये, सगळ्या आजूबाजूच्या भागामध्ये माणसांची आणि गाड्यांची रेलचेल सुरूच असते. तर मग हा सगळा प्री प्लान होता का, प्लान करण्यात आल्यानंतर, रेकी करून आल्यानंतर हा सगळा हल्ला करण्यात आलेला आहे का, या सगळ्याबाबतची सविस्तर माहिती अगदी थोड्या वेळातच आपल्याला पोलिसांकडून मिळेल. मात्र आता सध्या जी माहिती कळतीये, सैफ अली खान यांची प्रकृती स्थिर आहे आणि दुसरं म्हणजे 3 टीम हे आता सैफ अली खान यांच्या घरी आहेत. त्यांच्याकडून तपास सैफ अली खान संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेतोय. सैफ अली खान संदर्भात अधिक माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय. तर सैफ अली खानकडे किती संपत्ती आहे हे आपण पाहतोय. सैफ अली खानला हरियाणाच्या पतौडीचा नवाब म्हटलं जातं. पतौडी पॅलेसची किंमत जवळपास 800 कोटी आहे. सैफकडे मर्सिडीज, ऑडी, रेंज रोव्हर स्पोर्ट आणि BMW सारख्या कार आहेत. सैफला बॉलिवूड मधील सर्वात श्रीमंत ऍक्टर म्हटलं जातं. एका सिनेमासाठी सैफ 10 ते 12 कोटी घेतो. सैफची नेटवर्थ 1200 कोटी असल्याची माहिती आहे. सैफच्या मुंबईतील घराची किंमत 100 कोटी इतकी आहे. सैफ आणि करीनाची कमाई जवळजवळ 16 कोटींपेक्षा जास्त आहे.
तर दया नायक हे सैफ अली खानच्या घरी पोहोचलेले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे. नंतर पोलीस सतर्क झालेली आहे. घरात घुसून चोरट्यानं सैफवर हल्ला केला. त्याच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री सैफ आणि चोरामध्ये झटापट झाली आणि चोरानं त्याच्यावर हल्ला केलेला आहे. त्यातील 2 जखमा या खोलवर गेलेल्या आहेत. त्यामुळे आता त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत. कला विश्वातले अभ्यासक दिलीप ठाकूर हे जोडले गेलेले आहे. ठाकूरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो जी. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला होणं कितपत पटतंय तुम्हाला? कारण तो बहुचर्चित अभिनेता, अगदी श्रीमंत ऍक्टर म्हणून त्याची ओळख आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये. या संदर्भात आपली प्रतिक्रिया? सगळं म्हणजे इतकं धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे आणि नवीन वर्षाच्या 15 दिवस होतो नाही तोच अशा पद्धतीची एक गोष्ट आपल्याला समजावी हे अत्यंत धक्कादायक असं आहे. म्हणजे आता या मागची आता आपल्या समोर ज्या आता बातम्या येतात सकाळपासून, म्हणजे त्याचा उपचार सुरू आहेत, ऑपरेशन चालू आहे वगैरे, परंतु हल्ल्यामागची जी कारणं जी आहेत जर तशी आपल्याला माहीत होत जातील तर तसं मला असं वाटतं ना की त्याच्या मागची कारणं काय असतील याची हे समजून येईल. आता तरी असं दिसतंय की की त्याच्यावर हल्ला झालेला आहे तो रात्री 2:30 वाजता, म्हणजे अशा वेळी की ज्या वेळेला 2:30 वाजता कोणी त्याच्या घरात कसं काय शिरू शकतं. आणि तो सद्गुरू सदन या इमारतीमध्ये वांद्र्याच्या पश्चिमेकडे राहतो. त्या इमारतीची आपण एक रचना वगैरे पाहिली तर एवढ्या रात्री त्या इमारतीमध्ये जायची परवानगी तरी कशी मिळते ना. आपण आज कुठे गेलो की आपल्याला सगळ्या चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे असतो, सीसीटीव्ही असतात, या सगळं असताना अशा पद्धतीने हल्ला होणं हे आश्चर्यकारक आहे. आणि दुसरं जी शक्यता आता काही ठिकाणी व्यक्त होती की घरातीलच नोकरांनी हे सगळं घडून आणले की काय. तर मग असं असेल तर मग आपण आपल्या घरामध्ये नोकर वगैरे नेमताना आपण त्याची अधिक चौकशी करायला पाहिजे की आपण नेमकं कोणाला नेमतोय, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांचे संबंध कुठपर्यंत आहेत. तर हे जे सगळं आहे या प्रकरणामधलं जे सगळं जे गूढ आहे ते गूढ मला असं वाटतं की जसजशा या गोष्टी हल्लेखोराकडनं माहिती पडत जातील तसं सगळं स्पष्ट होईल असं आता तरी मला असं वाटतं. जी जी ठाकूरजी, खरं तर पाहायला गेलं तर अभिनेता अभिनेत्री असो त्यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात असतो. त्याचबरोबर पाहायला गेलं तर त्यांना ट्रोल करणारेही खूप जण असतात आणि त्यांच्यावर असे हल्ले होणं त्यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय. कारण या संदर्भात अनेक अशा बातम्या आल्या. सलमान खान त्याला सुद्धा जीवे मारण्याची धमक्या कित्येकदा आलेल्या आहेत आणि आता हा सैफ अली खानवर झालेला हल्ला. तर मला असं वाटतं काय माहिती आहे की सुरक्षा रक्षकांकर किंवा सुरक्षा यंत्रणांवर ताण येण्यापेक्षा म्हणजे तो येतोच अशा पद्धतीच्या गोष्टी जेव्हा करतात त्या सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा. पण सेलिब्रिटींनी सुद्धा आपल्या सगळ्या एकूणच थाटमाट श्रीमंततेचं किती दर्शन घडवायचं हा सुद्धा या निमित्ताने एक प्रश्न निर्माण होऊ शकतो ना. की तुम्ही ठीक आहे तुमच्या कष्टाचा, कमाईचा, पॉप्युलॅरिटीचा, लोकप्रियतेचा हा सगळा पैसा आहे, सगळं ठीक आहे, परंतु तो त्याचं किती दर्शन घडवावं हा सुद्धा याच्यामधला एक प्रश्न आहे ना. हा सुद्धा हे आहे की तुम्ही आता आपण पूर्वीचे कलाकार आर्थिकदृष्ट्या नेहमी दुय्यम राहिले किंवा कमजोर राहिले अशा गोष्टी आपण ऐकतो. ठीक आहे, आज पैशाला महत्व आले, पैसा मिळतोय, कामाचा पैसा मिळतोय, घामाचा पैसा मिळतोय, सिनेमाची बजेट वाढली, कलाकारांचं उत्पन्न वाढलं, त्यांचं मानधन वाढलं, त्यांचा स्टाफ वाढला, हे सगळं ठीक आहे. परंतु त्यांचं तुम्ही किती दर्शन घडावं की कोणाला तरी असं वाटावं की अरे ह्या दर्शना यांचं एवढी जर श्रीमंती आहे तर याच्यावर मी हल्ला का करू नये असं कोणाला तरी मनात यावं इतपत तुम्ही का स्वतःच एक्सपोजर करता हा सुद्धा या निमित्ताने प्रश्न निर्माण होऊ शकतो ना. जी जी बरोबर, जी होऊ शकतो की नाही निर्माण असा प्रश्न की तुम्ही आपण किती आपलं घर किती भारी आहे किंवा गाड्या किती आहेत हे सतत तुम्ही जर लोकांसमोर आणत राहिलात तर तुम्ही सिनेमात काय करता हे लोकांसमोर आणणं गरजेचं आहे ना. ते आणतात का हा सुद्धा एक नवीन प्रश्न या निमित्ताने 2025 मध्ये चर्चेला येऊ शकतो. जी जी बरोबर बरोबर. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिनेता मेघराज भोसलेजी जोडले गेलेले आहेत. भोसलेजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय?
हो जी पोहोचतोय. सैफ अली खानवर झालेला हा हल्ला आणि या हल्ल्यानंतर आता पोलीस सतर्कही झाले. त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. शस्त्रक्रिया त्याच्यावर सध्या सुरू आहे. मात्र हो हो सैफ अली खानवर झालेला हा हल्ला कितपत पटतोय आणि दुसरं म्हणजे याला कुठेतरी अतिश्रीमंत दाखवणं महागात पडलंय का किंवा त्यामुळे त्याच्यावर हा हल्ला होणं अपेक्षित आहे का? निश्चितच हा जो काही हल्ला झाला तो दुर्दैवी आहे. आता कुठल्याच कलाकारांवर असा हल्ला होता कामा नये. जी परंतु कलाकारांनी सुद्धा आपण या कला क्षेत्रात काम करत असताना समाजात वागताना काही काळजी घेणं गरजेचं असं मला वाटतं. जी ज्यावेळेस आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून नेहमीच कलाकारांना मार्गदर्शन करत असतो किंवा त्यांच्या पाठीशी राहतो. कलाकार हा एक फार महत्वाचा घटक आहे समाजामध्ये आणि समाज त्यांच्याकडे एक आदर्श म्हणून पाहत असतो. तर आपण करत असलेली कृती कुठली असेल तर त्याच्यावर समाजावर काही परिणाम होईल का, कुठल्या जाती धर्मावर काही परिणाम होईल का, किंवा आपल्या कृतीतून कोणी दुखवेल का, किंवा आपण आपल्याकडे असलेली संपत्ती त्याचा जर आपण उचमात केला तर त्याचा परिणाम काही होईल का, हे सुद्धा कलाकारांनी पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि असे जे काही कलाकार पाहत नाहीत तर अशा वेळेस अशा प्रकारची घटना घडते. परंतु असं असेल तरी जी घटना झालेली आहे किंवा अशा काही घटना घडतात त्या अतिशय दुर्दैवीच असं मला वाटतं. अशा घटना घडू नये त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. जी भोसले जी, सोशल मीडिया आता तगडं झालंय. सोशल मीडिया जसं फायद्याचं आहे तसं तोट्याचं सुद्धा आहे. सैफ अली खानलाही वाटलं नसेल कदाचित माझ्यावर एवढा हल्ला होईल, कारण तेवढी त्याची सुरक्षा तैनात असते त्याच्या घराबाहेर. 12व्या मजल्यावर त्याचं घर आणि चोर सहजासहजी शिरलाय. हो हे सुद्धा एक आश्चर्यकारकच आहे की अशा प्रकारे कसं घडू शकतं. म्हणजे कलाकारांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे. अशा प्रकारे जर कलाकारांवर हल्ले होऊ लागले तर कोण कुठली भूमिका करणं किंवा एखादा अभिनय करणं, एखाद्या चित्रपटात एखादं कॅरेक्टर करणं यासाठी सुद्धा भविष्यात कलाकार घाबरतील. त्यामुळे कलाकारांच्या सुरक्षेबद्दल सुद्धा आपण थोडी चिंता केली पाहिजे आणि पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे असं मला वाटतं. जी 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 धन्यवाद भोसलेजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात. तर अभिनेता सैफ अली खानवर चाकून हल्ला करण्यात आला. मध्यरात्री घरात शिरलेल्या चोराकडून सैफवर हल्ला करण्यात आला. तर घरात शिरलेल्या चोरानं हल्ला केल्याची माहिती आहे. तर लीलावती रुग्णालयात सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर सैफ अली खानवर शस्त्रक्रिया सुरू आहे. चोरानं हल्ला केला आणि त्याच्यावर 6 वार करण्यात आलेले आहे सैफ अली खानवर आणि त्यातले 2 वार हे गंभीर आहेत, खोलवर आहेत. त्यामुळे आता त्याच्यावर शस्त्रक्रिया लीलावती रुग्णालयात सुरू आहे. सैफ अली खान हा अगदी श्रीमंत ऍक्टर म्हणून ओळखला जातो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आणि हाच श्रीमंतीपणा दाखवणं त्याला महागात पडलंय का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सध्या सोशल मीडियावर सैफ अली खानची चर्चा आहेच. सैफ अली खानचं जी दिनचर्या असते किंवा सोशल मीडियावर तो सध्या चर्चेत असतोच. त्यामुळे चोराने याची संधी घेतली की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. कारण सगळी तपास यंत्रणा आता या हल्ल्यामागे लागलेली आहे. हा हल्ला कसा झाला, सुरक्षा रक्षक काय करत होते, त्याचबरोबर सैफ अली खानच्या घरातले जे 3 कर्मचारी आहेत ते सध्या ताब्यात आहेत. त्याची कसून चौकशी केली जाते. मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. मध्यरात्री 3च्या सुमारास हा हल्ला झाला आणि चोराची घरातील नोकरांसोबत आधी बाचाबाची सुरू होती आणि त्यानंतर मध्ये गेलेल्या सैफवर चोरानं हल्ला केला. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली. त्यानंतर पोलीस यंत्रणाही सतर्क झाल्याची माहिती समोर येते. त्याचबरोबर दया नायक पोहोचलेले आहेत. क्राईम ब्रांचची टीम तिथं पोहोचलेली आहे. सगळी तपास यंत्रणा आता या हल्ल्याचा तपास करताना दिसते. चोराला पकडण्यात, आरोपीला पकडण्यासाठी आता किती वेळ लागतो हे पाहणं महत्वाचं आहे. कारण आता पोलीस पथकं सुद्धा तयार झालेली आहेत. या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर. मनोज, आत्ताचा ताजा तपशील काय आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण बघितलं तर सैफ अली खान याच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार हे सुरू आहेत. 3 डॉक्टरच्या टीम हे सैफ अली खानवरती उपचार हे करत आहेत आणि आपण बघितलं तर आता पोलिसांकडनं हा जो
गुन्हा आहे तो या ठिकाणी जो हे आहे ते आपण बघितलं क्राईम ब्रांचकडे देण्यात आलेला आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी दयानायक हे आता आपण बघितलं त्या घटनास्थळी म्हणजे सैफ अली खान यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. तसेच दयानायक बरोबर पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी त्यांची टीम देखील पोहोचलेली आहे आणि आपण बघितलं या गुन्ह्याचा ते तपास देखील करत आहेत. आणि आपण बघितलं पूर्ण घरामध्ये कोण कोण होतं, तसेच CCTV फुटेज, तसंच आपण बघितलं सिक्युरिटी गार्ड याबद्दल सर्व चौकशी आता ही केली जाणार आहे. आणि आपण बघितलं या ठिकाणी हा जो चोर आहे तो हा 12 मजल्यावरती पोहोचला कसा, हा जो प्रश्न आहे त्यावरती देखील आपण मिळतं सर्व यावरती प्रश्न निर्माण होत आहेत. आणि त्या ठिकाणी आता पोलिसांकडनं शोध हे सुरू झालेला आहे. आणि आपण मिळतं या ठिकाणी जे सैफ अली खानचे 3 घरातले कर्मचारी आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. तो चोर होता त्याचा आपण मिळतं स्केच देखील या ठिकाणी बनवला जाऊ शकतो त्या आपण कर्मचाऱ्यांच्या मार्फत. आणि या ठिकाणी त्यांची जबाब देखील हा आपण नोंदवण्यात देखील सुरू झालेला आहे. त्या ठिकाणी स्टेटमेंट ही नोंदवली जाते कर्मचाऱ्यांकडनं की हा चोर कुठून आला, हा चोर कोणाच्या ओळखीचा होता का, हा चोर कोणाच्या साह्याने या घरी आला का, या सर्व असा संपूर्ण तपास या ठिकाणी केला जात आहे. पण आपण या ठिकाणी बघितलं तर आता आपण लीलावती रुग्णालय बाहेर या ठिकाणी आपण बघितलं सैफ अली खान याच्यावरती हे उपचार सुरू आहे. रात्री 3च्या सुमारास चोर हा सैफ अली खान यांच्या निवासाने दाखल झाला चोरी करण्यासाठी. आणि त्या ठिकाणी चोरी करत असताना त्याच्याकडनं गोंधळ झाला आणि या ठिकाणी आपण बघितलं तर सैफ अली खानचे कर्मचारी देखील या ठिकाणी सर्व त्याला पकडण्यासाठी पकडत होते. आणि त्या ठिकाणी सैफ अली खान देखील आले आणि सैफ अली खान आणि त्याच्यामध्ये देखील चोरामध्ये झटापट झाली. आणि त्यावरती सैफ अली खानवरती 6 वार हे केले गेले. त्यावरती 6 वारपैकी 2 वार हे खोल झाल्याची डॉक्टरांकडनं माहितीही मिळत आहेत. आणि आपण बघितलं डॉक्टरांकडनं त्यावरती उपचार देखील सुरू आहे. त्यावरती न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन नीला जैन आणि भूल तज्ज्ञ डॉक्टर निशा गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे उपचार आता सुरू झालेला आहे. आणि सैफ अली खानवरती उपचार प्रक्रिया जी देखील सुरू झालेली आहे. आणि आपण मनोज दयानायक आणि संपूर्ण क्राईम ब्रांचची टीम तिथं पोहोचलेली आहे आणि कशा प्रकारे आता सध्या तपास सुरू आहे. आणि दुसरं म्हणजे आता सैफ अली खान साठी सोशल मीडिया, सैफ अली खान सोशल मीडियावर जास्त चर्चेत असतो, मीडिया त्याला जास्त कव्हर करत असते आणि हीच सोशल मीडिया सैफ साठी तोट्याची ठरली आहे का? नक्कीच आपण बघितलं तर सैफ अली खान याच्या घरी आता जो क्राईम ब्रांचची पूर्ण टीम ही पोहोचलेली आहे. दयानायक त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि सैफ अली खानचा जो संपूर्ण बिल्डिंगचा आराखडा ते देखील पाहिला जात आहे. तसेच CCTV फुटेज हे प्रत्येक ठिकाणी आहे ते देखील या ठिकाणी चेक केले जात आहेत. आणि आपण बघितलं जो सिक्युरिटी गार्ड आहे त्या ठिकाणी उपस्थित जातात रात्री आणि दिवसा, त्यांची देखील या ठिकाणी चौकशी केली जाणार आहे. आणि आपण बघितलं या ठिकाणी जे सैफ अली खानचे 3 कर्मचारी आहेत त्यांची देखील या ठिकाणी चौकशी केली जाते. त्यांच्याकडनं देखील जबाब हा नोंदवला जाणार आहे. आणि आपण बघितलं सैफ अली खान यांच्याकडनं देखील जबाब हा पोलिसांकडनं नोंदवला जाणार आहे. सैफ अली खान ज्याची प्रकृती स्थिर झाल्यावरती डॉक्टरांकडनं सांगितलं जाईल. त्यानंतर पोलीस येऊन त्यांचा जबाब हा देखील नोंदवणार आहेत. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर पोलिसांकडनं वेगवेगळे पथक हे चोराच्या पकडण्यासाठी त्याला वेगवेगळी टीम ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे. आणि आपण बघितलं तर पोलीस आता पूर्णपणे या शोधामध्ये लागले की चोर लवकरात लवकर पकडावा करून कारण की या ठिकाणी जे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहेत सैफ अली खान याच्यावरती चोराने 6 हल्ले केलेले आहेत. आणि त्यामध्ये सैफ अली खानवरती गंभीर जखमा देखील झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी सैफ अली खानवरती उपचार देखील सुरू आहेत. त्यामुळे वेगवेगळे पथक आता हे सैफ अली खान याच्या म्हणजे जो चोर आहे त्याच्या पकडण्यासाठी लागलेत. आणि आपण बघितलं बँड्रा हा उच्चवर्गीय लोकांचा या ठिकाणी आपण बघितलं सैफ अली खान म्हणजे सलमान खान यांच्या घरावर देखील चोरांकडनं गोळीबार करण्यात आलेला होता. तसंच धमकीचे फोन देखील सैफ अली खान सलमान खान यांना आले होते. त्यानंतर बाबा सिद्दीकी आहे त्यांचा देखील या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि आपण बघितलं तर या ठिकाणी आता ही 3री घटना आहे. सैफ अली खान यांच्या घरावरती ही चोरी करण्यात आलेली आहे. पण मुख्य प्रश्न हाच उमटतो या ठिकाणी की सैफ अली खान ज्या ठिकाणी राहतो तो 12व्या मजल्यावरती राहतो. आणि त्या ठिकाणी चोर हा गेला कसा, कशाच्या साह्याने गेला आणि त्याला कोणीतरी मदत केली आहे का आणि कोण त्याच्याबरोबर अजून कोणी जण आहेत का याचा संपूर्ण तपास आता क्राईम ब्रांचकडनं करण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी आता टीम देखील सैफ अली खान यांच्या निवासस्थानी दाखल झालेली आहे. जी 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 अधिक माहिती घेत राहू मनोज. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. सध्या आपण पाहतोय सैफ ही सेफ नाहीये. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर
त्याच्या घरात चोरानं चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आणि एकच खळबळ उडाली आहे। आणि यात सैफ अली खान याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळते। चोरानं सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचं समजतंय। सैफ अली खानला मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। उपचार सुरू आहे, शस्त्रक्रिया त्याच्यावर सुरू आहे। दयानायक म्हणजेच बांद्र्यातल्या घरात त्याच्या दाखल झालेले आहेत। क्राईम ब्रांचची टीम तिथं पोहोचलेली आहे। 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सैफ बरोबर एक महिला कर्मचारी सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर येते आणि ह्या जे ताब्यात घेतलेले 3 कर्मचारी आहेत त्यांची कसून चौकशी केली जाते। त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि चोराला पकडण्यासाठी, आरोपीला पकडण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी आता पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे। तर ज्या रुग्णालयात लीलावती रुग्णालयाच्या सीईओनी या संदर्भात महत्त्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे। लीलावती हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तमानी यांनी सांगितलंय की सैफ अली खानला त्याच्या वांद्रे येथील घरी एका अज्ञात व्यक्तीनं भोसकलं आणि पहाटे 3:30 वाजता रुग्णालयात आणण्यात आलं। सैफवर 6 वार करण्यात आले तर 2 खोल जखमा झालेल्या आहेत।